मराठी अमराठी वादाला भाजप जबाबदार असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। मुंबऱ्याच्या घटनेनंतर संजय राऊत आक्रमक झाले। त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला। राज्यात राहणाऱ्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे, सर्वांनी भाषेची अस्मिता जपली पाहिजे असं मतही राऊतांनी मांडलं। याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान मोडून नुसतं बोलून चालणार नाही, सहन करणार नाही। मग नुसतं बोलून चालणार नाही। ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही नक्षलवाद मोडणार आहात, ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही बीड मधला दहशतवाद संपवणार आहात, त्याच कठोर पद्धतीनं मराठी माणसावरचं आक्रमण तुम्ही मोडून काढलं पाहिजे। या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे। आम्ही उत्तर प्रदेशला जातो, आम्ही हिंदीतच बोलतो। दिल्लीत जाऊन आम्ही हिंदीतच बोलतो। बिहारला जाऊन आम्ही हिंदीतच संवाद साधतो। हे बरोबर आहे। पश्चिम बंगालला गेल्यावर सुद्धा आम्ही शक्यतो काही संवाद बंगालीतून साधण्याचा प्रयत्न करतो। आम्हाला अभिमान आहे की त्या राज्याच्या भाषेची अस्मिता ही सगळ्यांनी टिकवायला पाहिजे।